यावर्षी तुझा नापास तर पोरी कुठली काय 10वी वर्षी मुलं बघा सगळ्या विषयात पाहिजे एकाही विषयात नापास नाही आणि तुम्ही 10वी वर्षी मुलं चला वर्गात नापास माधव तुझ्या काय चाललं आहे आणि हवी कशी मुलं ना तुम्हाला कळत नाही तुम्हाला अभ्यास नाहीये मॅडम भांडण्याची सुरुवात ह्यांनी केली ना वाटलंच मला जा तुम्ही वर्गात जा आणि हवी क माझा तास सुरू असताना तुम्हाला बाहेर यायला सांगितलं कोणी तुम्ही आलातच कसे बाहेर आता तुझ्यापासूनच शिक्षा सुरू करते चल हात पुढे कर म्हणजे साठे कोचिंग क्लासेस मधून मिळणारे पैसे बंद झाले म्हणून तुम्ही आमच्या सगळ्यांवरती राग काढताय बरोबर चला वर्गात चला तुम्ही माझं ऐका पोलिसांना बोलवा निदान पोलिसांना बघून तरी यांना अद्दल घडेल झालेलं नुकसान कोण भरून देणार आणि कोणाच्या खिशातून जाणार आपल्याच ना यांना काही विद्यार्थी म्हणतात किती फाजीलपणा अभ्यासाचा तर गंध नाहीये सर हे बघा तुम्ही माझं ऐका पोलिसांना बोलवाच यांना अद्दल घडू द्यात सर मी काय बोलू का मला हे पोलिसांना बोलवणं काही योग्य वाटत नाही निष्कारण आपल्या शाळेची बदनामी होईल अहो त्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे आपणच जर का मिळून हा प्रश्न सोडवला तर खूप बरं होईल असं मला वाटतं
नैना मॅडम, तुम्ही मुलांना पाठीशी घालू नका. हो ना? मग तुम्ही 10वीच्या मुलांना पाठीशी का घातली? हा? विभाजन तुकड्यांचं झालंय, शिस्तीचं आणि कायद्याचं नाही. सगळ्यांना समान वागणूक असायलाच हवी. तुम्ही त्यांना शिक्षा केली, मग यांना का नाही? हे बघा विद्या मॅडम, मला माहितीये चूक ही कच्या मुलांचीच असतात. सर, म्हणजे केवळ अंदाजावरनं यांनी पूर्ण वर्गाला शिक्षा केली. हे कितपत योग्य आहे सर? तुम्ही शांतपणेही समजावून सांगू शकला असता. अहो, 10वीची मुलं आहेत, लहान नाही राहिली आता. मला वाटतं काय झालं यावर चर्चा करण्यापेक्षा पुढे काय करायचं याचा विचार करूया. एकदा पोलीस येऊनच जाऊन द्यात ना. म्हणजे मुलं पण जरा घाबरतील. पण सर, माफ करा, पण घाबरवणं आपलं काम नाहीये सर. हो मॅडम, पण तुम्हीच सांगा आता झालेलं नुकसान कसं भरून काढायचं. आपण दंड आकारूया. आणि हा दंड आपण मुलांकडनं घेऊया. अहो, अल्लड मुलं आहेत ती, झाली असेल त्यांच्या हातनं एखादी चूक, पण त्याकरता एवढी शिक्षा योग्य नाही, नाही का? पण त्यांना एक संधी द्यायलाच हवी, नाही का? त्यांच्या पालकांना बोलवून घ्या आणि जोवर पालक येत नाही तोपर्यंत त्यांना वर्गात बसून देऊ नका. अहो पण सर, असं केल्याने मुलांचं अभ्यासात नुकसान नाही होणार का? विद्या मॅडम, काहीतरी कठोर निर्णय घ्यावाच लागेल, नाही तर मुलांना शिस्त कशी लागणार. पण ज्याप्रमाणे लहान मुलांना शिस्त लावायची आहे, त्याप्रमाणे मोठ्या माणसांना सुद्धा शिस्त लागायला हवी, असं नाही का वाटत तुम्हाला? तर हे बघा, हे असं बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाहीये, सांगून ठेवते. कांता मॅडम, त्या तुम्हाला नाही बोलल्या, उगाच गैरसमज नको. सर, मला इतकंच म्हणायचंय, की या मुलांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मला वाटतं या बाबतीत निर्णय मी घेतलेला आहे. पालक आले तरच वर्ग सुरू. आता तुम्ही जाऊ शकता. मॅडम, आमच्यावर अन्याय आहे मॅडम. मॅडम, तर त्या वर्गातल्या महादेव आणि सुजयला द्यायला हवी होती.
कांता मॅम असंच करतात, कधी आमचं ऐकूनच घेत नाही. आमच्या आई वडिलांबद्दलही बोलल्या, त्यामुळे आम्हाला त्यांचा खूप राग आलाय. हो, आणि त्या मुलांना कोणी मारलं ना, त्यांचे आई वडील लगेच दुसऱ्या दिवशी येऊन विचारतात, कुणी मारलं, कसं मारलं, का मारलं. पण आमचं विचारायला कुणी येत नाही ना. म्हणून आम्हाला कुणी हवी तशी शिक्षा देऊन मोकळं होतं. पण नाही मॅडम, खूप दिवस शांत बसलो, खूप झालं. आता नाही. हो, मग काय करणार तुम्ही? हा, कांता मॅडमचं चुकलं हे आम्हालाही कळतंय. पण म्हणून तुम्ही जो मार्ग निवडलाय तो योग्य आहे का? काय रे दिगंबर? मॅडम, आम्ही काय नुसतं सहन करायचं? मॅडम, आम्ही मैदानामध्ये गेलो होतो, पण भांडण्यासाठी नाही तर खेळायला गेलो होतो मॅडम. अरे पण भांडणं झालीच ना. हं? तुम्ही कांता मॅडमना काय उलट सुलट बोललात? मॅडम, त्या आमच्याशी कसं बोलल्या, कसं वागल्या त्या आमच्याशी? अरे पण त्या शिक्षिका आहेत तुमच्या. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला काही सांगितलं तर त्यांना लगेच उलट बोलायचं का? समजा उद्या आम्ही तुम्हाला काही सांगितलं तर तुम्ही आम्हाला लगेच उलट बोलाल? नाही नाही मॅडम, तुम्हाला कधीच उलट नाही बोलणार आम्ही, शपथ. का? आम्हाला का नाही बोलणार? ते सगळं ठीक आहे रे, पण आता शाळेचं एवढं नुकसान झालंय ते कोण भरून देणार? मॅडम, ते आम्ही कसं देणार भरून? आम्ही नुकसान भरून देणार नाही. हा, तुम्ही नाही, पण तुमचे पालक देतील. त्यांना घेऊन या इकडे, समजलं? आणि ते जर नाही आले तर वर्ग उघडले जाणार नाहीत आणि तुम्हाला शिकवलंही जाणार नाही. तुमचं 10वीचं वर्ष आहे हे लक्षात ठेव. आई बाबा नाही येणार. मग वर्गही सुरू केले जाणार नाही. ठीक आहे, नको आम्हाला ही शाळा. मग वा वर्ग, चला रे. हो, चला. ए थांबा आता, खरंच जायचं का घरी आता? जावंच लागणार. मला वाटलं होतं विद्या मॅडम, संपदा मॅडम, नैना मॅडम, अरे कुणीतरी आपल्या बाजूने बोलेल, पण कुणीच नाही. सगळ्या सारख्याच. आपल्यावर कोणाचा विश्वासच नाही रे. आणि तिकडे आपल्यावर कोणाचा विश्वास नाहीये अशा शाळेत थांबून काय उपयोग? आपण नको जर हव्या या शाळेत. आपण सोडून देऊ ही शाळा. सर आपल्याशी सगळे असेच वागले, आपल्याला आधीच बोलायला पाहिजे होतं. बरोबर आहे गाण्या तुझं. आपण सहन करत गेलो ना, हे चुकलं आपलं. नाही, काही गरज नाहीये उद्यापासून शाळेत यायची. उद्यापासून आपण शाळेत यायचं नाही. नाही, असं करून नाही चालणार. आपण एक काम करूया, आपण उद्या ना दिग्याच्या घरी जमूयात आणि
मग ठरवूयात की पुढे काय करायचं. अरे परीक्षा जवळ आली. नको, काही ठरवायची गरज नाही, आपण नाही यायचं. शाळेत न येण्याचा निर्णय तुमचा अत्यंत चुकीचा आहे. मग आम्ही करू तरी काय मॅडम? तुम्हाला सांगितलंय ना प्रिन्सिपलनी घरच्यांना भेटायला घेऊन या म्हणून? मॅडम, ते येणार नाही मॅडम. मॅडम, ते येणार नाही मॅडम. आणि त्यांना बोलवायचं झालं तर त्यांना काय म्हणून बोलवायचं, कशासाठी बोलावलं असं सांगायचं. अरे जे खरं असेल ते सांग. मग ते अजिबातच येणार. या सगळ्या गोष्टींचा विचार शाळेतल्या वस्तूंची नासाडी करायच्या आधी करायचा होता. समजलं? मला हे कळत नाही, तुम्ही हे सगळं आमच्याशी का नाही बोललात? आपण डिस्कस केलं असतं, ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढला असता. तुमची बाजूही घेतली असती. पण आता तुम्हीही दोषी आहात. मॅडम, आमची कोणी बाजू घेतली नाही तरी चालेल. आमची बाजू कोणी घ्यायची गरजच नाहीये. मॅडम, आमचं ठरलंय, आम्ही शाळेत नाही येणार. ठीक आहे, तुम्हाला अजूनही असं वाटत नाही ना की तुमचं चुकलंय म्हणून? पण जेव्हा तुम्हाला आमची गरज भासेल ना तेव्हा या. चला. आलात का त्या मुलांची वकिली करून? हे बघा, आम्ही वकिली करायला गेलो नव्हतो. हो, मग तिकडे यायची गरज काय होती तुम्हाला? हे बघा एक मिनिट, संपदा, चिखलात दगड टाकायचा नसतो. अच्छा, म्हणजे मी चिखल? काय म्हणायचंय काय तुम्हाला? म्हणजे तुम्ही अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ समजता का स्वतःला? हा? हे बघा, आम्ही तुम्हाला उद्देशून बोललेले नाहीये. ती मुलं कशी वागली हे तुम्ही पाहिलं नाहीत का? तेव्हा ऐकू नाही आलं तुम्हाला? कायम तुम्ही माझ्या विरोधातच बोलत असता. हे बघा, आम्ही कुणाचीही बाजू घेतलेली नाहीये. आम्ही फक्त सत्याची बाजू मांडलेली आहे. हो, माहित नसतं ना? तुम्ही सत्याची बाजू नाही तर माझ्या विरोधात बोलायलाच येता का? कशाला? आणि का माझ्या प्रत्येक कामामध्ये अडथळा आणता तुम्ही? हे बघा, मला उगाच तोंड उघडायला लावू नका. साख्य प्रकरणाच्या वेळी तुम्ही काय केलं होतं ते बोलू का आता? काय म्हणायचंय काय तुम्हाला? आम्हाला काहीही म्हणायचं नाहीये आणि कृपा करून तुम्ही सुद्धा काहीही बोलू नका. का? बोला ना. हे आता बोलाच तुम्ही. आता का विषय टाळताय? कारण तुमच्या इतका वेळ आणि फुकटची ताकद आमच्याकडे नाहीये. कळलं? हो, मग हे मध्ये मध्ये नाक खुपसणं ना बंद करा. कळलं ना?
फुकटची चोमडेगिरी सुद्धा बंद करा. हे बघा कांता मॅडम, जरा तोंड सांभाळून बोला. आपण शाळेत आहोत, नीट वागायला शिका आधी. आपण जे काही बोलतो, जे काही वागतो ना, त्याचे परिणाम आपल्या मुलांवर होतात. शाळेत आहोत आपण, पवित्र वास्तू आहे ही, कळलं? तुलाही अशी वागलीस कशी? एवढा राग आणि एवढे लहान वयात? कसं आहे ना, या वयात ना मुलांची मानसिकता बदलत जाते आणि आजकालची मुलं जरा जास्तच ऍडव्हान्स्ड आहेत. त्यामुळे ती लवकर मोठी होतात आणि मग त्यांच्यावर जास्त निर्बंध घातले तर ती बंडखोर होतात. अगं पण यात नुकसान कोणाचं झालं? शाळेचं झालंच, पण मुलांचं सुद्धा झालंच ना. हे बघ, फायदा आणि नुकसान हे समजणे इतकं त्यांचं वय नाहीये. आपल्यावर अन्याय झालाय आणि आपण तो अन्याय दर्शवायचा, तोडफोड करायची, एवढंच त्यांना माहितीये. अगं पण याने विद्यार्थ्यांचं नुसतं नुकसान नाही होत, तर त्यांचं भवितव्यही धोक्यात येतं ग. अगं पण त्यावर शिक्षा करणं हा उपाय नाहीये ना. शिक्षा केल्याने गुन्हा सिद्ध होतो, त्यामुळे इतर मुलांच्या समोर त्यांचा अपमान होतो आणि हा अपमान सहन करण्याचं वय त्यांचं नाहीये, ते त्यांना कठीण जातं. आहे मी शाळेत नाही गेलो तर चालेल काय ग? अरे बाबा का? कांता मॅडमने सगळ्यांना शिक्षा केली काय चूक नसताना.